नमस्कार मंडळी. उन्हाळ्यात काही फारशी खायची इच्छा होत नाही आहे, तर फक्त 5 मिनिटात बनवा असा थंडगार क्रीमी दही भात, जो पोटालाही हलका आहे आणि टेस्टला जबरदस्त आहे. म्हणजे टेस्ट ही आणि हेल्थ ही दोन्ही एकत्रच भेटेल आपल्याला. एक बाऊल खाल्ला तर एक परफेक्ट मील खाल्ल्याचं समाधान भेटेल आणि डाएटवाली लोकही याला आरामात खाऊ शकतात. आणि फक्त लमसम 5 मिनिटात हा राईस तयार होतो. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सिंपल आहे. साहित्यामध्ये 1 मोठी वाटी दही घेतले. फ्रेश घरचं दही असायला हवं, फार आंबट नको. 4 ते 5 काजू, 1 टीस्पून चणा डाळ, 3 टीस्पून शेंगदाणे कच्चे, 1 टीस्पून उडीद डाळ, फोडणीसाठी मोहरी, हिंग आणि 2 ते 3 लाल मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे. 1 वाटी दही आहे तर 1 वाटी मी राईस घेतलेला आहे. इथं एक मोठं पसरट मातीचं भांडं घेतलं. यामध्ये हा सगळा राईस घालून मोकळा करून घ्यायचा. राईस सकाळी शिजवून घेतलेला असला तरीही चालेल किंवा रात्रीचा उरला असेल तरी वापरला तरीही चालेल. सगळा असा पळीच्या साह्याने एक शीत ना शीत मी मोकळं करून घेते. इथं मी सगळा राईस मोकळा करून घेतला. 1 वाटी राईस आहे तर 1 वाटी घरी लावलेलं फ्रेश ताजं दही आहे. हे अजिबात आंबट नाही, असंच दही घ्यायचं म्हणजे खाताना फार आंबटपणा येणार नाही. सगळं दही घालून राईस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हा राईस ज्या वेळेला खायचा आहे त्यावेळेलाच करायचा, अगोदर करून ठेवायचा नाही, नाहीतर याला खूप पाणी सुटलं जातं. आता राईस शिजवताना मी यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे फक्त दह्याला आणि फोडणीला मीठ लागेल इतकं थोडंसं मीठ घालून दही, भात आणि मीठ सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला. पॅनमध्ये घातलं किटलीतलं 1 पळी इतकं तेल. तुम्हाला तेल नको असेल तर स्किप करून 1.5 टीस्पून इतकं तूपही वापरू शकता. तुपानेही फार छान चव येते या भाताला, परंतु माझ्या मुली खात नाही तूप घातल्यानंतर, म्हणून मी 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेच शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे पोह्याला जसे बारीक गॅसवरती कुरकुरीत करून घेतो तसे करून घ्यायचे. म्हणजे त्याची टेस्ट या दही भातामध्ये अतिप्रथम अतिशय उत्कृष्ट अशी लागते. त्यामुळे ही टिप्स अजिबात विसरायची नाही. शेंगदाणे अगदी बारीक गॅसवरती कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. तडतड असा आवाज शेंगदाण्यातून येणं बंद झालं की समजायचं आपले शेंगदाणे खूप छान असे भाजले गेलेले आहेत. सगळे शेंगदाणे पहा 1 मिनिटभरातच छान असे भाजले गेलेले आहेत. असे कुरकुरीत रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. चला आता डाळी घालून घेऊयात. इथे घातली चणा डाळ, लगेचच उडदाची डाळही घालून घ्यायची. म्हणजे सगळ्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजलं की भातामध्ये खाताना खूप छान लागतं. बघा असं तेल सुटेपर्यंत छान डाळी अशा भाजून घ्यायच्या. लगेचच घालायचं 1/2 टीस्पून इतकी मोहरी. मोहरी या राईसला एक अप्रतिम चव देते, त्यामुळे मोहरी स्किप नाही करायची, घालायची, खूप छान लागते. काजू घालायचे. आता शेंगदाणे, काजू, डाळी आणि मोहरी चांगली भाजून घेऊयात. फोडणी जेवढी या भाताला खमंग बसेल तेवढ्या या भाताची चव अप्रतिम अशी होईल. लगेचच घालायचा कढीपत्त्याची 1 डेंटल. कढीपत्ताही अजिबात स्किप नाही करायचा, खूप छान लागतो. त्यामुळे कढीपत्ताही स्किप नका करू. बाकी डाळींचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर नक्की करू शकता. लसूण नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल, परंतु लसणाचा स्वाद खूप छान येतो या राईसमध्ये. मला पर्सनली आवडतो म्हणून मी लसूण घालते. थोडासा हिंग घातला, लाल मिरच्या घातल्या आणि सगळं व्यवस्थित असं परतवून घेतलं. हे किती छान दिसते ना. अशीच फोडणी खमंग झाली पाहिजे. अजून एक मिनिटभराच्या पेक्षाही कमी थोडंसं हलवून घेऊया बारीक गॅसवर. अगदी रुचकर आणि खमंग फोडणी बसली की भात अप्रतिम होतो. चला झालंय बघा. आता सगळं व्यवस्थित झाल्यानंतर भातावरती घालून घेऊयात. 10 मिनिटभर फोडणी चांगली परतवून घेतली की अशी लगेचच भातावर घालून घेऊयात. आवाज ऐकलात ना फोडणीचा, ऐकूनच खावासा वाटला ना भात.
की फोडणी घातली की लगेचच राईस मिक्स करून घ्यायचा आणि खायला घ्यायचा. अजिबात करून ठेवायचा नाही, नाहीतर भरपूर असं भाताला पाणी सुटलं जाईल आणि त्याची टेस्ट सगळी बिघडून जाईल. त्यामुळे ज्या वेळेला खायचा आहे त्यावेळेला असा भात करायचा आणि लगेचच खायला घ्यायचा. तुम्हालाही आमच्या घरच्यांसारखे सगळ्यांना हा राईस आवडेल. त्यामुळे या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून पहा. चला आता राईस तर रेडी झालेला आहे व सर्व करून दाखवते. पहा किती सुंदर दिसतो आहे. नेहमीप्रमाणे प्लेटेतही काढून दाखवणार आहे. आई अगदी क्रीमी टेक्स्चरचा राईस आपला रेडी झाला आहे. पहा आता इथे एक प्लेट घेतलेली आहे मी. या प्लेटमध्ये काढून दाखवते. प्रत्येक भाताचं शीत दह्यामध्ये अगदी परफेक्टली कोट झालेलं आहे. याचं कारण म्हणजे आपण दह्याचं आणि तांदळाचं प्रमाण अगदी योग्य घेतलेलं आहे. 1 वाटी भात असेल तर 1 वाटीच दही वापरले. त्यामुळे असा मस्त राईस रेडी झालेला आहे. दही मात्र मित्रांनो घरचंच असायला हवं, तेव्हाच या भाताची मजा एक वरच्या लेवलची होऊन जाते. पहा किती सुंदर झालेला आहे. अगदी शेवट फायनल टचसाठी आपण याच्यावरती डाळिंबाचे दाणे घालून घेणार आहोत. डाळिंबाचे दाणेही खूप छान लागतात. ऑप्शनल आहेत, असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरीही चालतील, परंतु खाताना खूप छान लागतात. चला आता पहा किती क्रीमी टेक्स्चरचा झालेला आहे ना, मस्त असा. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या उन्हाळ्यात अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून करा. वरून डाळिंबाचे दाणे घालूयात आणि किती सुंदर राईस दिसतोय पहा. तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी बेल आयकॉनही हिट करा, म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.